तर आता थेट जाऊयात, उद्धव ठाकरे सुद्धा पुण्यामध्ये बाबा आढाव यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। थेट दृश्य आता आपण पाहूयात। याआधी शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली, त्यानंतर अजित पवार सुद्धा त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। ईव्हीएम विरोधामध्ये बाबा आढाव यांनी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेले आहे। ईव्हीएमचा निषेध व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी उपोषण सुरू केले। आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी महात्मा फुले वाडा इथे आत्मक्लेश उपोषण सुरू करण्यात आलं। त्यांच्या उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली। यासोबतच अजित पवार सुद्धा त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते आणि आता उद्धव ठाकरे बाबा आढाव यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याची दृश्य आता आपण पाहतोय। महाराष्ट्र विधानसभेचा ज्या प्रकारे निकाल लागलेला आहे त्यामुळे अनेकांना धक्का बसलेला आहे आणि ईव्हीएमला यासाठी पराभवाकरता जबाबदार धरलं जाते आणि बाबा आढाव यांनी या ईव्हीएमच्या विरोधामध्येच हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारपासून महात्मा फुलेवाडा इथे आत्मक्लेश उपोषण सुरू केलेलं आहे। 95 वर्षीय बाबा आढाव यांच्या भेटीसाठी आधी शरद पवार, त्यानंतर अजित पवार आणि आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। शरद पवार यांनी महात्मा फुले वाड्यामध्ये बाबा आढाव यांची भेट घेतली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना निवडणुकीमधील गैरप्रकाराबद्दल लोकांमधून उठाव होण्याची आता गरज असल्याचं त्यांनी भाष्य केलं। त्यानंतर अजित पवार त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। आता उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत। थोडी शांतता राखेल का? एक लक्षात घ्या, देशभरामध्ये या आंदोलनाची दखल घेण्यासाठी हा सगळा मीडिया इथे आहे। माझी विनंती असेल या बाजूच्या लोकांना थोडे मागे सरका। इकडे दादा जरा मागे सरका, जॅकेटवाले दादा मागे सरका जरा। एकदा जोरात घोषणा देऊया का सगळेजण? एकदा जोरात, अरे आवाज दो, अरे आवाज दो। ईव्हीएम विषयीच्या आंदोलनाला सकाळपासून आणि कालपासून विविध राजकीय पक्ष आणि संघटना पाठिंबा देत आहेत। आज या आंदोलनाच्या ठिकाणी सन्माननीय पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदरणीय उद्धव साहेब, पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय संजय राऊत साहेब, पक्षाचे दुसरे नेते सन्माननीय विनायक राऊत साहेब आणि सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत। विश्वंभर चौधरी सर, असीम सरोदेजी, ही सगळी मंडळी आहेत। सरांना सांगितलं पाहिजे, अजित दादा आता येऊन गेले आणि बोलून गेले। आणि ईव्हीएमच्या संदर्भाने आंदोलन करण्यासाठी नुकतीच बच्चू कडू आणि महादेव जानकरजी या दोनही पक्षांनी इथे पाठिंब्याची पत्र दिली। मी बाबा आढावांना विनंती करते, मान्य माझी सर्वांना विनंती आहे। पाठीमागे कोण बोलत आहेत? आपण सर्वजण आज या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या वाड्यामध्ये आलो। सावित्रीबाई फुले यांनी जो होता, मला तुम्हाला सांगायचं हे आंदोलन इथे का सुरू केलं तर माझ्या शेजारी ठाकरे बसलेले आहेत आणि त्यांच्या मागच्या 3 पिढ्यांचा जरा मी इतिहासाचा मी संशोधक म्हणून घेणार नाही, पण अभ्यासक आहे। आज या ठिकाणी बसण्याचं कारण तुमच्यापैकी सर्वांना माहीत असेल तर सांगतो की या माणसाने महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे सर्व वाङ्मय निर्माण केलं त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, त्यांनी सत्यमेव जयते या शीर्षकाखाली एक संबंध प्रार्थना लिहिली। आज भारतीय संविधानाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? सत्यमेव जयते। घटना 1947 साली 48 साली पास झाली, पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यमेव जयतेचा पुकारा त्याच्या अगोदर 80 वर्ष केला। आज या ठिकाणी ठाकरे आलेत, पण ठाकरेंनी मला सांगायचं हे आताचं आंदोलन सोडा, पण या महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या घराण्याचं त्यांचे आजोबा हे सर्वच
या ज्योतिराव फुलेंच्या चळवळीशी इतके जुळलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की महात्मा ज्योतिराव फुलेंना काय वाटलं सर, आज आमच्या इथे ज्यांचे आजोबा आहेत, या आजोबांनी सातारला एक परिषद घेतली होती, सर्वांनी मिळून घेतली होती. ती मराठेकरांची परिषद होती आणि त्यांनी एवढी क्रांती केली तर सगळे काही नाही. आज हे मुंबईचा आग्रह धरून बसले. त्यावेळेला गंमत झाली की 2 तिकिटं होती, तर इतिहासाचा भाग सोडून 2 तिकिटं होती. यांच्या आजोबांनी सांगितलं एक तिकीट भास्करराव जाधवांना गेलं हे बरोबर आहे, पण दुसरं तिकीट त्या दारूच्या ह्या माणसाला कशाला देत आहे, कशाला त्याचा खूप देते नाही जाणणार. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे आजोबा सगळे, अण्णासाहेब लठ्ठे सगळे, बाबासाहेब सगळे जमले आणि दुसरा जो कॅन्डिडेट दिला होता दारू विकाय त्याला पाडला. हे तुम्हाला मला सांगायचं. आज हे मागणी करतायत, त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, आम्ही काही शतांनी हाणणार आहोत का. आज हे म्हणतात मुंबई कुणाची, हे आज बोलत नाहीत. या मुंबईबद्दल काही. तर उद्धव ठाकरे बाबा आढाव यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. ईव्हीएमचा निषेध व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी उपोषण सुरू केलेले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून गुरुवारी महात्मा फुले वाडा इथे त्यांनी आत्मक्लेश उपोषण सुरू केलेलं आहे. बाबा आढाव हे पुणे पालिकेचे 1970च्या दशकातले नगरसेवक राहिलेले आहेत. ते समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. ईव्हीएममध्ये घोळ झाला असं त्यांच्याकडून आरोप केला जातोय.